आपल्या राज्यात एक गाव असं आहे ज्यात मारुतीचं एकही मंदिर नाहीये, पण या गावात दैत्याची पूजा मात्र केली जाते. एवढंच काय, तर या गावात मारुतीचं साधं नावही घेतलं जात नाही. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग 21वा आणि आज आपण बोलतोय अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दैत्य नांदूर या गावाबद्दल. दैत्य नांदूर गावाची खासियत ही आहे की या गावात एकही मारुतीचं देऊळ नाहीये. गावातल्या कुठल्याही व्यक्तीचं नावही मारुती नाहीये. इथे कोणी हनुमान चालीसा म्हणत नाही आणि इथे कुठल्याही घरी मारुती कंपनीची गाडीही नाहीये. आणि जर बाहेरून आली तरी ती आपोआप बंद पडते असं गावकरी सांगतात. सोयरीक करतानाही मारुती नाव असेल तर गोष्ट तिथंच थांबते. पण मारुतीच्या नावाला इथले लोक इतके का घाबरतात? तर या गावात चक्क दैत्याची म्हणजेच राक्षसाची पूजा केली जाते. निंबा दैत्य हा नांदूर गावचा ग्रामदैवत आहे. पण यामागे एक आख्यायिका आहे. हनुमानाची लढाई एकदा निंबा दैत्याशी झाली होती. या लढाईत निंबा दैत्य जखमी होऊन त्याने प्रभू श्रीरामाचा धावा केला होता. तेव्हा श्रीरामाने निंबा दैत्याला वेदनेतून मुक्त केलं आणि गावात तुझं मंदिर उभं राहील असा आशीर्वाद दिला. यावर हनुमानाचं मंदिर तर प्रत्येक गावात आहे, मग माझी पूजा या गावात कशी होणार अशी शंका निंबा दैत्यानं घेतली. त्यावर श्रीराम म्हणाले होते की नांदूर गावाच्या नावात तुझा समावेश होईल. एवढंच नाही तर या गावात हनुमानाचं मंदिर नसेल. आणि मग तिथून या गावाचं नाव दैत्य नांदूर पडलं. शिवाय या गावाचं ग्रामदैवतही दैत्य नांदूरच झालं. आजही दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गावात निंबा दैत्याची जत्रा भरते आणि त्यावेळी गावातले मुस्लिम भक्तही निंबा दैत्याचं दर्शन घेतात असं सांगितलं जातं. असं आहे हे इंटरेस्टिंग दैत्य नांदूर गाव.